मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आज ही जी उरलेली स्वच्छता आहे ती करून हा जो वर एक छोटासा प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये नांगरट करायची आहे. बरंचसं स्क्रॅप जे आहे ते इथं पडलेलं आहे. बघूया तो स्क्रॅपवाला कधी येऊन घेऊन जातोय. तर आरती इथं जागा करून टोमॅटोची जी रोपं वर उगून आली होती त्यातली इथं लावत आहे. इथं जे बाथरूमचं पाणी आहे ते कायम येत असते. मग आता हा आळू वगैरे लावूया की हा साईडला इकडे. उद्या लावूया का जरा अजून पाऊस पडू दे. आळू नाही, हा आळू ह्याचा आहे ना, हा आपल्याकडचा आहे ना साधा. नाही, हा काढायलाच पाहिजेत ना, नाही काय ठेवायचं आहे आपल्याला. तिथं आहे तो चांगला आहे तो. हा तेच म्हणाले मी. हा काढायचा. मग हे साफसफाई करून ठेवूया म्हणजे त्या झाडाला वाढीला प्रॉब्लेम येणार नाही. अजून जरा इकडे लाव घे बाई, इथं लाव. हां समोर लाव. पाणी यायला पाहिजे की. येते. त्याचं आणूनच लावलेलं आलं बा, ते काढून लावायला पाहिजे आता कोंडीत. कुंडीत नाही, जमिनीतच राहू दे. ते हो द्या. जमिनीतच मोठं होते लवकर. कुंडीत लावलं तर होत नाही ते. हे पण एवढं सगळं साफ करून घेऊन टाकतो मशीन मारून. आणि शितं गेली ते हे लावून टाकू. तो जरा टायर तेवढा काढून टाक बाजूला. शितं गेली काढून. हां ते ह्याचा वेल लावून टाकूया. हो कुठला तो आपला वेलवांग. वेलवांग म्हणजे आरामात त्याच्यात कर. ही सगळी घाण पेटवायला पाहिजे. ते टाकून मगच पेटूया काय हे पहिला पेटवून घेऊया. सगळं टाकूया आणि ओलं आहे ना आता. संध्याकाळपर्यंत ऊन पडलं तर. तर जितकं आपण साफ करून आरती काय तेवढं मशीन मारून साफ करून टाकूया ही बाजू. केळी होय की, काल केळी काढली होती घडीतच राहायला. घेऊन जाऊया गॅस. ते अजून मोठी झाली असती ना, पडलं झाड वाऱ्यानं. नाही तर हे इथं काय उगवलंय की बारीक बारीक इथं. गवत नाही तर भात असणार. गवतच असतं येताना. आणि जरासं तिथं मारा. होय होय, हे जरा फिरूनच घ्यायला पाहिजे. हे काय तरी उगवालंय फारच. तू म्हटल्यासारखं भात आहे का काय आहे काय की बघू. हे पाऊस पडले की ते एक बरं असतं. जे काय उगवलं की नाही ते लवकर दिसतंय. पण आज हे दोन्ही दगड जरा काढ बाजूला, म्हणजे मला मशीन घेऊन येताना त्रास होत नाही. होय इकडूनच यायला पाहिजे. नाही इकडून यायला पाहिजे म्हणजे हे साफ होऊन जाते ना. नाहीतर हे तसंच राहतं.
ठीक आहे. तू एक काम कर, मी जरा ते विटा वगैरे बाजूला ठेवतो हं, काय, हं, आणि तिथं जागा करून घेतो. हं. आलं. कुठे जागा करून येतं. हां. ते झालं. ह्या विटा तिकडं ठेवू काय? इथंच आहेत, इथं आहेत की ठेवलेल्या. काय म्हणालीस काय? इथं आहेत की थोड्या, तिथंच ठेवून टाकतो. ते वरती काम करतील त्यावेळेला फिलिंगचं वापरता येईल त्यांना. ते काय तुकडे वगैरेच लागतात नाही त्यांना. होय. सर्व्हिस वायर एक गोळा करायची राहिले, पण हा पाईप जरा तिकडे घ्यायला पाहिजे. हा, कुठलं खाली ओढून घेऊया का ह्या? हाताने हे? का होत नाही? नाही, होईल की. आता नाही घेता येईल त्या मोठ्या ओढून. इथं दगड वगैरे आहेत, ते एकट्याला होणार नाही. दोघं जण धरून करायला लागणार. त्याच्यातच टाका का पाहिजे? असू दे, छोटा पाईप आहे तो, काहीतरी गरज लागली तर. हा पाईप इकडे आल्यामुळं तिथंपर्यंत जाता येणार नाही. आता इथूनच काय ते करायला लागणार. हा आला की मी गावाहून येतोय. हम्म, ते आणि काढूया हम्म, आणि आतनं तिथं घेऊन हम्म. लावूया ते. होतं. ते सगळं आता त्याला बोलून घेऊन टाकूया. कचरा. हम्म. हे पण देऊया. कुठलं झालं की आता. काम संपलं की. नंतर ते पण आणा नाही त्यावरच ठेवूया आणि त्याला वजन काटा इथंच घेऊन ये म्हणून सांगूया. होईल. हो. आता ही बाकीची स्वच्छता करून काय ते सगळं वर ठेवायला लागणार आहे. ते पाहू. ही फरशी एक आहे मोठी. तिकडे ती तिकडे घेऊन जाऊ.
ठीक आहे. हे नंतर दोघं जण मिळून उचलून ते पोतं आणि फाटेल. जुनं आहे ते. तसं नका आह.